हाय हॅलो फ्रेंड्स, दिवाळी जवळ आली आहे आणि प्रत्येकजण फुलाची रांगोळी काढायला उत्सुक असतं। आपण बघू शकता ही झेंडूची फुलं आहेत, दोन रंगाची, ऑरेंज आणि येलो कलरची। आपण याच्या पाकळ्या काढून नेहमीच रांगोळी काढत असतो, पण काय होतं याच्या पाकळ्या काढल्याने आणि रांगोळी जेव्हा आपण काढतो तेव्हा ती खूप विस्कटल्यासारखी होते आणि आपल्याला ती त्याची फिनिशिंग तितकी छान जमत नाही। आणि बाहेर आपण जेव्हा बघतो प्रोफेशनल लोक काढतात तेव्हा त्यांची रांगोळी फुलांची खूप सुंदर दिसते। तर ह्याच्या मागे काय ट्रिक आहे, तर आज मी ही ट्रिक तुम्हाला सांगणार आहे। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया, बघूया या फुलांपासून आपण पाकळ्या कशा करायच्या ते। ओके, सगळ्यात पहिली ट्रिक की आपण पिवळे रंगाची फुलं आणि ऑरेंज कलरची फुलं एकत्र घ्यायची नाहीये। ओके, आपण फक्त एकाच रंगाची फुलं आता घेणार आहोत, जेणेकरून त्या दोन्ही पाकळ्याचे कलर मिक्स होणार नाहीत। जेव्हा आपल्याला वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे शेड्स टाकायचे असतात तर तेव्हा आपण एकाच रंगाच्या पाकळ्या टाकल्या की त्या छान दिसतात। मिक्स झालेलं असेल तर ते तितकं दिसायला छान दिसत नाही, त्याची फिनिशिंग तेवढी राहत नाही, म्हणून आपण असं करणार आहोत। तर बघूयात आपण की याच्या पाकळ्या कशा करायच्या। आता आपण एक फूल घेत आहोत आणि हे फूल काय करायचं, अर्ध हाताने तोडून घ्यायचं। असे फुलाचे दोन भाग घ्यायचे। ओके, आणि आपण बघू शकता हे इथे जोडलेलं असतं, ह्याच्या पाकळ्या इथे जोडलेल्या असतात, पण आपल्याला इथून पाकळ्या वेगळ्या करायच्या नाही आहेत। आपल्याला कात्रीच्या सहाय्याने अगदी इथून पाकळ्या वेगळ्या करायच्या आहेत। अगदी त्याचा पांढरा जो भाग आहे तो अजिबात येऊ द्यायचा नाहीये। बघू शकता हा पांढरा भाग जो आहे हा मी असाच ठेवलेला आहे। अशाच प्रकारे सर्व फुलांच्या आपण पाकळ्या वेगळ्या करून घेणार आहोत। या पद्धतीने आपण सगळे फुलं अर्धे आधी कट करून घेणार आहोत। आता तुम्ही पाहू शकता आपल्या पाकळ्या कशा छान तयार झालेल्या आहेत। याच्यातही चुकून एखादं असं निघालं असेल, याच्यापासून पाकळी गेली असेल, तर ही व्हाईट कलरचा पार्ट त्याचा आपण काढून टाकायचा आहे आणि मगच आपण रांगोळीला सुरुवात करायची आहे। असंच आपण येलो कलरचं पण करून घेणार आहोत। आपण पाहू शकता की किती सुंदर पिवळ्या रंगाची आपण पाकळ्या वेगळ्या केलेल्या आहेत। याचप्रमाणे आपण ऑरेंज कलरच्या सुद्धा झेंडूच्या पाकळ्या वेगळ्या केलेल्या आहेत। माझ्याजवळ ऑरेंज कलरची फुलं जास्त होती आणि पिवळी जरा कमी होती, त्यामुळे ऑरेंज कलर भरपूर झालेला आहे। आता याच्यापासून आपण रांगोळी बनवणार आहोत नेक्स्ट व्हिडिओमध्ये। तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला नक्की कमेंटमध्ये सांगा, आणि आवडला असेल आणि अशाच नवनवीन ट्रिक्स तुम्हाला रांगोळीच्या जाणून घ्यायच्या असतील तर प्लीज नक्की फॉलो करा श्रुतीज इको क्राफ्ट। लाईक करा, शेअर करा अँड सबस्क्राईब करा। धन्यवाद।